सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली. काल मिस्त्री आले होते, त्यांनी फाउंडेशनची एवढी भिंत बांधली बघा. तर ह्याला पण पाणी मारावं लागतं, ते शोष खड्ड्याला मारावं लागतं. आणि हे हौदाचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे, प्लास्टर वगैरे. तर यालासुद्धा पाणी मारून घेतले बघा मामांनी. हौद भरपूर मोठा बनवला आहे बरं का. आणि याहूसुद्धा पाणी मारू लागतात. चाललं या दोघांचं पाणी मारायचं काम सकाळी सकाळी. तर चला, इकडं बघा आमचा बंटी दादा दिवसभर काम करून आणि फिरून दमतं बरं का. तर अजून झोपलेलाच आहे, उठला होता परत झोपला. तर असं चला. हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. मी प्रियांका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर चला, सकाळी सकाळी आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आजचा पण व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे कंटिन्यू करा. तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता देवपूजा पण झालेली आहे. इथं बघा मी छान अशी साधी सोपी मस्त पाटावरती देवपूजा करून घेतलेली आहे. तर कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज आहे ना नागनाथ महाराजांचं आमचं जे ग्रामदैवत आहे त्याचा अभिषेक करायचा आहे त्या देवाचा. तर आज मामा जाणार आहेत अभिषेक करण्यासाठी. तर सिद्धी बघा हार बनवते, तुम्हाला मी दाखवते बघा. फुलं आणली होती काल आहोंनी, तर चाललंय सिद्धीचं हार बनवायचं काम. तर पूजेसाठी सुद्धा मी घेतलेली आहे थोडीशी, आणि हार बनवते ती. देवाला फोडण्यासाठी नारळ, गोमूत्र, आणखीन तेल वात लावण्यासाठी पानं, आणि जे अभिषेकाचं साहित्य असतं ना ते सगळं आणलेलं आहे बरं का. मी इथं पाहू शकता तुम्ही, जे काही लागतं ते सगळं आणलेलं आहे. आता मामासाठी चहा ठेवलेला आहे मी. तर दुधाचा चहा काय ते घेत नाहीत, त्यामुळं मग मी कोरा चहा बनवणार आहे त्यांच्यासाठी. तर मी काही चहा पित नाही, तुम्हाला माहीतच आहे. फक्त आमच्या घरामध्ये मामा चहा पितात बरं का. तर चहा बनवणार आहे मी. आज त्यांना शनिवार पण आहे, तर उपवास पण आहे, आणि शनिवारचा अभिषेक चालतो ब्राह्मण काका म्हणले, त्यामुळे मग शनिवारचा करायचा आहे. तर चला, पोचलोय गावात. हे आमचं मंदिर आहे. तर चला, हे बघा आता आमचं मंदिर आलोय. तर चला, हे बघा आमच्या गावातलं ग्रामदैवत नागनाथ महाराजांचं, त्यांचा अभिषेक करायचा होता या देवाचा. तर मामा गेले होते अभिषेक करण्यासाठी. तर ब्राह्मण काकांना सुद्धा बोलावलं होतं. तर त्यांच्या हस्ते आणि मामांच्या हस्ते छान असं नागनाथ महाराजाचा अभिषेक करणार होते बरं का. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही. स्वस्ति नो इंद्र वृद्धस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधायु. पाणीला वाटवायला नेत्रम उदकम स्पर्शाः जोडा इकडं देवाकडे करतो. ओम श्री महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमो नमः. स्थानदेवताभ्यो नमो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमो नमः. वास्तुदेवताभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. यत्कर्म प्रदान देवता भगवान निर्विघ्नमस्तु. सुमुखदेवदन्तस्य कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्नाशो गणाधिपः धूमरकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशेतानि नामानि निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नं हस्तं न जयते. शुक्लांबरं धरं देवस्य शिरोवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु शानास्ति ईशा मंगलेशा. भगवान मंगलातनो हरि तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव लक्ष्मीपते ते कर्ता स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कृतस्तेषां वराय येषां पुराणस्थ फल प्राप्त्यर्थ अस्माक मम. कशाबद्दल आहे अभिषेक? अभिषेक कशाबद्दल आहे? आगमन अधिक मास पर्वकालीन भगवान नागनाथ देवता अखंडित कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थेन अहम. तुमचं नाव?
शर्वणे आद्य दिने प्रातःकाले भगवान नागनाथ देवता अहम पूजन करिष्येत सोळा पुढं तत्सत कृष्णार्पण वस्तू पुन्हा एकदा घेऊन सोळा पूजन महांच्या करिष्येत ओम भरो स्वाहा त्या तांदळावर सुपारी भांडली त्याच्यावर तांदूळ टाका रिद्धी बुद्धी सहित आणि महागणपते नमः आहावयामी स्थापयामी पूजयामी हात जोडायचे तर ध्यानमाव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा रिद्धी बुद्धी सहित आणि महागणपते नमः पाय पडायचे एकदा प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमी त्या सुपारीला पाणी घाला 2 वेळेस त्यात तांदूळ टाकायचे रिद्धी बुद्धी सहित आणि महागणपते नमः पयोपाद्यं समर्पयामि सुपाद्यं सुदोदकस्नानं शंखोदक भूर्याद आभ्यंग स्नानानि प्रतिगृह्यतां भूर्वस्वा महागणाधिपते नमः पंचामृत टाका जरा असं बोटाने हलवून टाक रिद्धी बुद्धी सहित आणि महागणपते नमः बस दधी मधु शर्करा खंडाद्यं समाहारं प्रतिगृह्यतां भगवान नागनाथ देवता नमः सुदोदकस्नानं शंखोदक भूर्याद आभ्यंग स्नानानि प्रतिगृह्यतां भूर्वस्वा नागनाथ देवता नमः भगवान नागनाथ देवता नमो नमः पाद्यम सुपाद्यम प्रतिगृह्यतां शिवा खाली आता हे बघा हातावर घ्यायचं चोळायचं देवाला उजवी हातावर घ्यायचं चोळायचं भगवान नागनाथ देवता म्हणून हातावर घ्यायचं होतो दधी स्नानं समर्पयामि वधू स्नानं समर्पयामि घृत स्नानं समर्पयामि कैली पंचामृत स्नानं प्रतिगृह्यतां गुरु स्वा भगवान नागनाथ देवता नमो नमः सगळं पुढं आवडू आता फुलं काढली नाही फुलं काढायची काय फुलं फुलं वळली फुलं वळली दमा काय करा तो आता पाणी वाटा बस तो फुलं काढून घ्यायची फुलं बाहेर टाकला नाही तिथं टाकायची दोन निघत नाही तिथं टाकायची पलीकडे डब्यापेक्षा काय तसं हे करायचं बस चोळा चांगलं पाणी होतं बघितलं तसा खेळ झाला की तिथं झाकण बशी होती बरोबर आभ्यंग स्नानानि प्रतिगृह्यतां भूर्वस्वा भगवान नागनाथ देवता नमः तिथं फूल राहिले काय एक फूल राहिले ते बस कानाची घायने सगळं धुवून आता हे पुढं पुढं भगवान नागनाथ देवता नमो नमः वदा खाली तिथं म्हणजे धुवून दिलं सुदोदक स्नानं शंखोदक भूर्याद आभ्यंग स्नानानि प्रतिगृह्यतां बस बस कोणा धुवायचेच आपल्याला नाही नाही कोणा धुवायचेच ना त्या बोटाने गंध घ्या कोणता कधी हळूहळू घ्या उठा उठा बसूत नका बसूत नका उठा ह्या बोटाने घ्या असं हे 2 बोट हे 2 बरं का घ्या हां घ्या गंध घ्या थोडं लावा का त्या असं कपाळाला लावायचं ना डोळ्याच्या वर तिथं लावा बसवा सगळ्या पिंडीला सगळ्या कड्यांना हात दिवस
श्रीखंडम चंदन बस श्रीखंडम चंदन गंधाख्यम सुमनारम प्रतिगृहतम त्याच्यावर गुलाल लावा. हे दोन बोट बुडवा ना. हा तेच नाही आबेरांच्या गुलाबांच्या द्रव्याने दर्शयामी या इकडे तांदूळ टाका थोडे. अलंकारार्थे वस्त्रभूषणार्थे सर्वोपचारार्थे अक्षदान यंतामहा. बस फुल माना. भगवान नागनाथ देवता नमो नमः. कुसुमदल द्रव्यानी दर्शयामी. बस मारा तुझे. कुसुमदल द्रव्यानी दर्शयामी. आता खारीक वाटी भोवती पाणी ठेवा. शर्करा खाद्यानी खरुका खाद्यानी आहार भक्ष पक्वान्नादी भोजनं प्रतिव्रतां सत्यांत वर्तेन परिसंख्यामी प्राणायाम स्वाहायाम स्वाहा. खारीक वाटी भोवती बोलले. सत्यंत वर्तेन परिसंख्यामी प्राणायाम स्वाहायाम स्वउदानाय स्वभास बरं समानाने स्वब्रह्मणे नमः. पुन्हा एकदा पाय पडायचं नमस्कारं करून हातात पाणी घेऊन सोडायचं. आणि स्वर्गगंध लावायचा. आता सगळं जाऊन टाकायचं फड्याला सगळ्या. भगवान नागनाथ देवता नमो नमः. श्रीखंडम चंदनम गंधाख्यम सुमनहारम प्रतिगृहतम गंधद्वारा दुरादर्शा नित्यं पुष्यं कृष्णे मधुमधु. लावा सगळ्या फड्यांना लावा. सगळ्या 1 2 3 4 5 आहेत त्याला. श्रीखंडम चंदनम गंधाख्यम सुमनहारम प्रतिगृहतम गंधद्वारा दुरादर्शा नित्यं पुष्यं कृष्णे ईश्वरीं सर्वभूतानां तामिभोपहवे श्रेम. ओम भूर्भुवः भगवान नागनाथ देवता नमो नमः. ठेवा ते लावा सोपट हिथं मूर्तीला खाली खाली तिथं लावा. तसं लावा. तिकडे हे बाजूला लावा. श्रीखंडम चंदनम गंधाख्यम सुमनहारम प्रतिगृहतम विलेपनार्थी चंदनम. हे ध्वनी जळ वाहे जो जो जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थ ओवाळू दुर्गवरा जय देव कर्पूर गवळा भोळा निशा. अर्ध्यांगे पार्वती सुमनांच्या माळा विभूती शिवदळ शिखंडनेला ऐसा शंकर शोभे महाबेलाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थ ओवाळू दुर्गवरा जय देव देवी दैत्य सागर बंधन पडलेले त्या माझे अवचित हार सापडले ते तो असुरपणे प्राशन केले. नीलकंठनाम प्रसिद्ध झाले. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थ ओवाळू दुर्गवरा जय देव व्यासब्राह्मण फणीवर सुंदर मदनाई. पंचानन मनमोहन भूषण सुरगारी शतकोटी देवी गवाची उच्चारी. रघुटळक रामदास अंतरी. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओवाळू भावार्थ ओवाळू दुर्गवरा जय देव असं करा. कर्पूर सरळ टाका कापूर घ्या. कर्पूर गौरम कर्णावतारम संसार सारम भुजगेंद्रहरम सदा वसंत मिळविंदे भवम भवामी सहित नमामि. हेरा भारी लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पायन रूप गुये. प्रेमी आलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळे म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव सर्वं मम देव. काया वाचा मनसंद्रिया बुद्ध्या प्रगती स्मरण. खाली ठेवून तुम्ही या. करोड यज्ञं सर्वमरस्मै नारायणादि समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्र हरि हरे राम 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 हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे हरे अथ ध्यानम ओम मानवकुलाय विद्महे नवनागाय धीमहि तन्नो सर्वं प्रचोदयात् अनंतनागादितं मंत्र पुष्पांजलि समर्पयामि हातात पाणी घेऊन सोडायचं आम्ही पूजनेन भगवान नागनाथ देवता भगवान गणपती गुरुनाथी देवता भगवान सोडा प्रियंका महातसत कृष्ण अर्पण वस्तू तांदूळ घालतात ती फुलं पशी सुपारी ना तांदळावर तिच्यावरून घागरीवर तांदूळ टाक बसल्या बसल्या टाकायचं तुम्ही आम करुणा देवता सर्व पूजामादय इच्छित कामना सिद्धेर्थम कोणाला गमना यायचं हात जोडायचे म्हणायचं विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः हातात पाणी घेऊन सोडायचं विष्णू स्मरणात परिपूर्णतः आता ते थोडं नारळ आहे आता वाजले आहेत बघा 10 आणि ब्राह्मण काका गावामध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी फोन केला मामांना पाठवा म्हणून. तर मामा आमचे अभिषेक करण्यासाठी गेले होते नागनाथ महाराजाचा. तर अभिषेक करून घरी आलेत बघा. तर आता माझा स्वयंपाक वगैरे सगळं झालंय, कपडे वगैरे. तर आता पेशंटसाठी थोडंसं नाश्ता वगैरे सुद्धा दिलेला आहे. आता आम्ही सगळे जेवण करून घेणार आहे. आणि मामांना शनिवार पण आहे ना, तर त्यांच्यासाठी खिचडी बनवायची मला. तर आता खिचडी बनवून घेते आणि गरम गरम मामांना खायला देते. तर चला अभिषेक खूप छान झाला. तर असं इकडं हायवेला मस्त खुर्चीवर बसून बंटी पण गेला होता बरं का अभिषेक करायला. तर चाललंय आंबा खायचं काम. तर ह्याच आहे ना वरनं पडला की आंबा खातोय आणि आमच्या चुलत दिराने सुद्धा आंबा दिलेला होता भरपूर. तर ते पण सारखं आंबा खायचं काम चालू. इकडे समृद्धी सुद्धा लय छान आंबा आहे खायला या. उन्हाळा म्हणलं की आंब्याचा सीझन एकच नंबर. हा लय आवडतात ना. आणि इकडे बघा आपला हा हौद म्हणजे पाण्याची टाकी बनवली आणि पाणी मारून घेतले सकाळी. आता उद्या ह्यामध्ये टँकर आणून सोडायचं आपल्याला आणि आहो गेल्यात मोटर आणायला. तर चला. तर इथं बघा आपलं बांधकाम चालू आहे ना. तर पाणी मारण्यासाठी आहोनी आणि सुजितदादांनी मोटर आणली होती. तर मोटर काय जोडून आणली नव्हती. तर त्याचा पाईप वेगळा सगळं वेगवेगळं होतं पार्ट. तर हे दोघं जण ना इथं जोडत होते. तर त्यांना काहीतरी मला वाटतं साकीट करायचं असेल त्यामुळं इथं गॅसपाशी आले होते. मी तर तिकडंच होते बांधकामाकडंच. तर सुजितदादाचं बंटीचं आणि हा आमचा दिराचा मुलगा भैया आणि आहो ह्या चौघांचं चाललं होतं बघा. पण त्यांचं काय जवळजवळ 1-2 तास त्यांनी त्यातच घालवले. पण मोटर काय त्यांना व्यवस्थित जोडली गेली नाही. त्यानंतर मग त्यांनी व्यवस्थित अशी मोटर जोडली आणि मग नंतर त्या पाण्याच्या टाकीमध्ये फुटबॉल वगैरे जोडून ठेवून दिली. चाललं होतं यांचं असं काम. त्याला 8 तास फिरून बसल तुझ्या ते फिरलं तर पाहिजे ना. फिर बसते पाईपच असतात. हिंदी बहुत नहीं लगी रे. काही साडी करा बनणार आहे. अरे सुज्या पाईप बसन का पाईपच नाही बा. बारीक दिले ते हा फुलबुल्यावांचं मोठं झाले नारळ एवढा पाईप आहे. काय बोलतो ना? कमान नाही बसल म्हणतो तुम्ही. पगाला ना नाही ऐकलं कसं बसनच काय ऐकलं पगाला वरचा का खालचा आधी बघ ना कोणत्या तर बघा घरची कामं आवरली. त्यानंतर मग या आमच्या जाऊबाई आहेत. तर मनीषाताई तर त्यांचे ना पापड बनवायचे होते बरं का उडदाचे. तर पापड बनवलेत बघा आम्ही एवढे सगळे आणि एवढेच राहिलेत बरं का 4च आहेत लाटायची. तर आता एवढी लाटून घेतो आणि नंतर मग मी घरी जाणार. पापड लाटून झाले आणि मी चालले होते घरी. तर मनीषाताईने एकदम त्यांचं पण बांधकाम चालू आहे बरं का घराचं. ते एकदम छान अशी मस्त ही चूल बनवलेली आहे आणि इकडं शेगडी बनवली बघा. तर आमच्या एका चुलत सासूला बनवायला येते बरं का. तर
ही त्यांची कला आहे बघा, एकदम मस्त. याच्यावरची दूध भाजी एकदम मस्त तापती बरं का. आणि शिमिटाची असल्यामुळे अगदी 15 ते 20 वर्ष जर नीट वापरली ना तर ह्या चुलीला अजिबात काही सुद्धा होत नाही बरं का. एकदम भारी झाली या. आणि मी सुद्धा अशीच एक बनवून घेणार आहे. या घराचं काम आपल्या पूर्ण झालं ना, मला पण चुलीवर स्वयंपाक बनवायला लय आवडतो. तर चला आता जाते घरी, खूप वेळ झालाय. तर ही तुम्हाला चूल आणि शेगडी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही मनीषाताईशीतून पापड लाटून आले घरी. तर ह्या आमच्या मनीषाताईच्या सासूबाई आहेत. तर त्या भेटायला आल्या होत्या आमच्या सासूबाईसाठी. तर आमच्या गप्पा गोष्टी झाल्या बघा. आणि आत्ता वाजले 4:30. तर चला, राहिलेली कामं पण मला आवरायच्यात बघा. इकडं आपले मिस्त्री मामा आणि इकडं आमचे भाऊजी आहेत ना आणि मामा. तर आपल्याला टाकीमध्ये पाणी सोडायचं ना, त्यासाठी पाईपलाईन जोडताय. तर इकडं बघा आपल्या फाउंडेशनचं काम इथपर्यंत आलं आहे बरं का. आता थोडीशीच राहिली भिंत घालायची. त्याच्यानंतर आपल्या ज्या टाक्या आहेत त्यांचंसुद्धा प्लास्टर चालू झालं आहे बघा. एवढंच राहिलं आहे. तर इकडे दादा करतायत बघा. तर इकडे ताई या आहेत. तर चाललं आहे काम. आणि आत्ता वाजले 4:30. तर त्यांची सुट्टी असते बरं का 5:30ला. तर हे कर्जतचे आहेत, कर्ज तोरून येत आहेत बरं का. तर चला एकदम खाली हसताय बरं का सगळे, कारण व्हिडिओमध्ये चाललं आहे ना म्हणून ते त्यांना खूप हसायला येतं आहे. आणि चला असो. तर बघा असं झालं आहे आपलं फाउंडेशनचं काम. तर खूप छान करतात बरं का. आणि त्या मिस्त्री मामांचा स्वभाव आहे ना, ते एकच नंबर आहे बरं का. आणि दुसरं म्हणजे ते स्वामी भक्तसुद्धा आहेत. तर चला, हे सुद्धा मामा आमच्या सासूबाईंना भेटण्यासाठी आलेले आहेत. तुम्हाला तिथं मगाशी दिसलेच असतील, पण ते बोलले मला तुमच्याच घरी यायचं आहे. तर मग मी त्यांना घरी घेऊन आले. आता चला, ह्यांच्यासाठी मी छान असा चहा बनवणार आहे. तर चला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, नागनाथाचा अभिषेक, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला मी भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.